तर आज काही युट्यूबरना मला सांगायचे जे की नवीन आहेत किंवा मग ज्यांचं चॅनल अगोदरपासून आहे पण एवढे पाहिजे तसे व्ह्यूज किंवा मग सबस्क्रायबर वाढत नाहीत, तर त्याच्यामधील काही मोजक्या जणींचं असं म्हणणं असतं की ताई मला फॉलो करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा किंवा मग ताई तुमच्या चॅनलवरती आमच्या चॅनलबद्दल सांगा किंवा मग आमचं चॅनल कोलॅब करा, असं काही म्हणणं असतं. आता आम्ही ते केलं पण असतं, पण तुम्हाला सांगते जर का मी करून तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच केलं असतं, पण त्याने काहीच उपयोग होत नाही. एक उदाहरण देते तुम्हाला. जर का तुम्ही मार्केटमध्ये गेलात, ज्या दुकानावरती तुम्हाला ठरलेलं असतं की इथे जायचे, मला इथलच्या काय आवडणाऱ्या वस्तू घ्यायच्यात, तेच तुम्ही करणार, दुसऱ्यांच्या मनावरती नाही करणार. कारण की शॉपवाला जर का तुम्हाला म्हणलं नाही ताई ही गोष्ट चांगली, तुम्ही ही घ्या, तुम्हाला आवडत जरी नसेल तरी तुम्ही घेणार आहेत का ती? अजिबातच नाही. जी गोष्ट आपल्याला पाहिजे नाही ती आपण घेणारच नाही आणि जी गोष्ट आपल्याला आवडते ती मग 4 पैसे जास्त जरी का लागले तरी आपण ते घेणारच झालो. आणि सेम चॅनलच्या बाबतीत किंवा इतर फील्डमध्ये सुद्धा तेच आहे. जर का लोकांना ते स्वतःहून आवडायला लागलं तर तुम्हाला म्हणायची सुद्धा गरज पडणार नाही की मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुमचा कॉन्टेंट त्यांना आवडला की ते चॅनल सबस्क्राईब सुद्धा करतील, लाईक सुद्धा करतील आणि कमेंट सुद्धा करतील. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये कॉन्टेंटमध्ये इम्प्रूव्ह करत राहा किंवा इतर फील्डमध्ये सुद्धा असाच प्रयत्न करत राहा. फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे याचं. पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय ते काहीच उपयोग नाही. परत आपल्यामध्ये नाराज्या होतात त्या. मला बऱ्याच अशा कमेंट येतात, DM येतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगण्याचा आज प्रयत्न करते. बाकी चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.